अर्पणा, कशा आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? आज फार ऊन झालेलं आहे बाहेर. सांगायचं म्हणजे आईला कितीही लेकरं असले, 4 असू द्या, 5 असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 6 असू द्या, 7 असू द्या, आईला प्रत्येक लेकराचा स्वभाव आणि खोड माहीत असते, की हे लेकरू कुठल्या खोडीचं आहे. माझी आई पण होती ना, माझी आई पण सांगायची, 5 लेकरं माझ्या आईला होते, पण 5ही लेकरं वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या वागण्याचे आणि वेगवेगळ्या खोडीचे होते. कोणात काही चांगली खोड होती, कोणात काही वाईट खोड होती, कोणात हे घाणेरडे म्हणजे वागण्याची होती, कोणाचं काही होतं. म्हणजे आई म्हणायची 5 तर ह्याची 5 आहेत बाई, अशी म्हणायची आई आमची. तर प्रत्येक आई, मी पण आई आहे माहिती आहे का, मला पण माहिती आहे की कोणात किती गोम आहे ते, हो की नाही. आता गोमच शब्द वापर, कारण तोच बरोबर परफेक्ट आहे. मी आई आहे, मला माहिती आहे ना माझ्या लेकरात किती गोम आहे, आणि ती गोम कशी वळवळ करते. मग ती डोक्यात गेली ना, कानातून डोक्यात गेली ना, तर मेंदू खाऊन टाकेल गोम, माहिती आहे का. तेव्हा गोमेला इतकं कानात जाऊ देऊ नका आणि डोक्यात पण जाऊ देऊ नका. आणि प्रत्येक लेकरू किती खोडीचं आहे, त्याच्यामध्ये काय घाणेरड्या सवयी आहे, ते किती खोटं बोलतं, ते किती वाईट आहे, हे प्रत्येक आईला माहिती असते. पण आई काय करत असते, काही दिवस शांत बसत असते की नाही, आज ना उद्या फरक पडेल, सुधरल. परंतु नंतर जेव्हा एकदम गोष्ट हद्दीच्या बाहेर जाते ना, तेव्हा आई सर्वांना सांगत असते की नाही, असं असं आहे, तसं तसं आहे, खोटारडे आहेत, लबाड आहेत, वाईट आहेत, चांगले आहेत, असं आई सर्वांना सांगत असते. आणि हे मीच नाही आहे, मीच आई नाही आहे, प्रत्येक आई सांगत असते. तुम्ही विचारा ना एखाद्याच्या आईला, की का हो तुमचा मुलगा कसा आहे, तुमची सून कशी, तुमची मुलगी कशी. ते सांगतात ना की नाही हो, हा माझा धाकटावाला मुलगा आहे ना, खूप चांगला आहे, पण थोरला आहे ना, काही कामाचा नाही, असं म्हणजे बोलतात लोक बाहेर, माहिती आहे का. किंवा थोरला चांगला आहे, धाकटा काही चांगला नाही, किंवा थोरली मुलगी चांगली, धाकटी पार वाया गेलेली, असं बोललं जातं. कारण का आईवडिलांच्या मनात काही नसतं, ते खरं ते खरं आणि खोटं ते खोटं हे बोलत असतात. आणि ही गोष्ट असते ना, जेव्हा लेकरांचे संसार होतात, जेव्हा लेकरांचे लग्न होतात, त्याच्यानंतर त्यांचे खरे स्वभाव बाहेर येतात, की ते किती मतलबी आहेत, ते किती धूर्त आहेत. त्यांना म्हणजे मतलब गरज असली तरच ते आपल्याशी बोलणार, गरज नसली तर ते आपल्याला लांब करणार. असं प्रत्येक प्रत्येक घरातल्या गरीब श्रीमंत आईवडिलांना माहीत असतं. हा माझाच अनुभव नाही आहे, हा सगळ्या जगाचा अनुभव आहे. आणि नंतर कालांतराने तुम्ही पण आईवडील होणारे, म्हातारे होणारे, तुमचे पण लेकरं तुमच्याशी जर तसेच वागले, मग तुम्हाला समजतं आणि ते होतं. निसर्ग आहे, चक्र आहे, ते होणारच, हो की नाही. आज तुम्ही आमच्याशी असे वागला, उद्या तुमचे लेकरं तुमच्याशी तसं वागतील, मग कळेल तुम्हाला. तेव्हा तर आम्ही नसणार पण, हो की नाही. एवढं मात्र खरं आहे. पण तेव्हा असं वाटेल ना, की अरे आपण पण आपल्या आईशी असंच वागलो, हो की नाही. आणि आता माझी लेकरं पण असेच वागतात हे, एवढं मात्र खरे. पण आम्ही इतकं उद्धट आमच्या आईशी वागलो नाही. आमची आई आणि आम्ही मरेस्तवर एकत्र होतो, माझी आई आणि मी आणि सर्व. म्हणजे आईला कधी आम्ही अंतर दिलं नाही. जगामध्ये जी व्यक्ती आईला अंतर देते ना, आईला पारखी, आईचं हे करत नाही ना, मोल समजत नाही ना, सगळ्यात म्हणजे कमनशिबी, एकदम कमनशिबी. एक डायलॉग आहे ना अमिताभ बच्चनचा आणि शशी कपूरचा, माहिती आहे ना तुम्हाला. तो म्हणतो की तेरे मेरे पास गाडी है, बंगला है, ये है, वो है, अख्खी दुनिया तुझ्यात ठासून भरलेली, खालून वरून भरलेली. परंतु अमिताभ बच्चन एकच म्हणतो की मेरे पास माँ है. आणि ते आजच्या काळाला खूप लागू पडत आहे. ज्याच्याकडे आई आहे ना, त्याला भरपूर आशीर्वाद आहे. आता माझाच मुलगा आहे ना, सर्व करतो माझ्यासाठी. मी त्याला भरपूर आशीर्वाद देते की देवा त्यांच्या सर्व गोष्टीला तू आहे ना, हे कर, तेला मिठाला बरकत दे, त्यांना आरोग्य दे, धनसंपदा दे. आणि हा माझा आईचा आशीर्वाद आहे. तेव्हा आशीर्वाद घेणं काही काही लोक सोडून टाकतात. काय करायचं आशीर्वाद, आशीर्वादाने काय होणार आहे, असं नसतं. आशीर्वाद हा फार महत्त्वाचा असतो, माहिती आहे का. आज मी माझ्या आईची सेवा केली, तिच्या पुण्याईने, तिच्या आशीर्वादाने मी आज ह्या घरामध्ये आहे. जर मी काहीच केलं नसतं आणि जर आईला मी असंच टाकलं असतं, सोडून दिलं असतं शेवटच्या क्षणाला, किंवा तिची काहीच सेवा केली नसती, किंवा तिच्याशी मी चांगली राहिली नसते, तर आज मी इथं नसते. पण ही आईची, वडिलांची पुण्याई माझी.
की मी आज इथे आहे माहिती आहे. तेव्हा आईवडील फक्त माणसाला ना पैसा असं वाटतं काय आशीर्वाद म्हणजे पैसा, अरे पैसा नाही, पुण्याई आणि आशीर्वाद हे अनेक प्रकारे भेटत असतात माहिती आहे का. कुठल्या कोणाला आरोग्याचं भेटतं, कोणाला धनाचं भेटतं, कोणाला घराचं भेटतं, कोणाला लेकराबाळात चांगलं भेटतं, कोणाला नोकरीचं भेटतं. असा आशीर्वाद भेटत असतो आयुष्यामध्ये माहिती आहे का. असं आहे. त्यामुळं ना आशीर्वाद घेणारी मुलं फार कमी आहेत माहिती आहे. आणि आशीर्वाद घ्यावा आईवडिलांचा. काय होतं आहे, चांगलं राहावं, आईवडिलांच्या मनाप्रमाणे राहावं. कुठलेच आईवडील असं म्हणत नाही की मला रोज चांगलं चुंगलं खायला दे, किंवा मला पैठणीची साडी घे, किंवा मला इकडंच फिरव तिकडंच फिरव, असं काही नसतं. सगळ्या इच्छा झालेल्या असतात. हां, त्यामुळं आता परवाच माझा मुलगा मला म्हणत होता, मम्मी तुम्ही सणाला घ्या साडी. म्हटलं नको बाबा, माझ्याकडं भरपूर साड्या आहेत, मला बिलकुल साडी नको, काही नको, कशाला पैसे खर्च करतात, नका करू. एवढं माझ्या मनाला किती आनंद झाला असेल ना. मी सगळ्यांना सांगितलं, मी सगळ्या नातेवाईकांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. मी चांगलं पण सांगते आणि वाईट पण सांगते. मी असं नाही की चांगलं झाकून ठेवते आणि वाईट उघडं करते, असं नाही. जर कोणी चांगलं पण केलं ना, तर मी चांगलं पण बोलते. एवढी माझी सवय आहे. मी असं नाही एकाला वर आणि एकाला खाली, असं नाही. जे खरं आहे ते खरंच, जे खोटं आहे ते खोटंच. आणि माझी लढाई आहे ना, ही खोट्याबरोबर आहे. खोट्याला मी गाडूनच टाकणार, म्हणजे खोट्याला मी नष्टच करणार, एवढं मात्र माझं आहे. जी व्यक्ती माझ्याशी खोटं वागेल ना, तिच्याशी माझा संबंध राहणार नाही. कारण ती खोटारडी, आज ना उद्या ती आणखी अजून खोटं बोलेल, अजून लबाड वागेल. त्यामुळं नको बाई. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. तुम्ही तुमच्या घरी रोज तूप पोळी खा, आम्ही आमच्या घरी चटणी भाकर खाऊ, एवढं मात्र खरे. म्हणून बाई मी लांबच असते. कुठं जाऊन अजून डोक्याला टेन्शन करून घ्यायचं. बैल